आपल्याला एक भाडं लागलेलं आहे। तर भाडं असं आहे की स्वामी समर्थ केंद्र आहे ना शिडकोचं, तिथून 3 वस्तू घ्यायच्या आहे, एक कपाट, एक सोफा आणि एक फ्रीज। आणि ते सर्व स्टेट बँकेच्या पाठीमागे जे पोस्ट ऑफिस आहे ना तिथं सोडायचं आहे। तर आपण आता गाडी भरण्यासाठी आलेलो आहे बघा। आज एक तर त्या बाजूच्यावाल्या माणसाचं नाही तर माझं आज कामच झालं असतं। म्हणजे जबरदस्त त्या कपाट डायरेक्ट वरून पहिल्या मजल्यावरून डायरेक्ट खाली होता आमच्या अंगावरती। पण काय देवाची करणी, काही झालं नाही। तो दुसरा माणूस आहे त्याला किंचित थोडंसं लागला, वाचलो आम्ही, नाही तर फार मोठा ॲक्सिडेंट झाला असता। पण आत्ता एक फोन आलेला आहे की आपल्याला भटदेनगरवरून आहे ना टेक्टर हाऊसच्या पाठीमागे आहे ना तिथं काही स्टील आहे ते भंगारमध्ये घेऊन जायचं आहे। तर चला निघूया आपण। ओके, मित्रांनो ते स्टील घेऊन आहे ना आपण आता इथं द्वारकेवरती एशियन काटा आहे, वजन काटा, तिथं आलेलो वजन करण्यासाठी। मग इथं गाडी खाली गेली जाते बघा आता इथं। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम सोमनाथ पवारनी ब्लॉग। तर मित्रांनो आपण आता घरून नाक्यावरती आलेलो आहे आणि खाली माती पडलेली, इथं माती नाही आहे, हे रेती आहे। आणि मित्रांनो बघा इथला परिसर, छान परिसर आहे हा, मस्त एकदम छान आहे। झाडी किती भरपूर झाडी, हे वडाचं झाड बघा किती उंच आहे, भरपूर झाडी आहे बघा, हे बघा भरपूर झाडी आहे। आणि ते कपाटन ते ना वरच्या मजल्यावरून आणताय बघा। हे आंब्याचं झाड किती छान आहे। बघा लोड करताय आता, हे कपाट टाकलं, एक सोफा टाकलाय, अजून आणतीन। काय झालं, हा जो कपाट आहे ना ते वरच्या मजल्यावरून डायरेक्ट खाली आलं होतं, वरच्या मजल्यावरून डायरेक्ट खाली आलं। आणि खाली आम्ही तिघं होतो, एक माणूस होता या बाजूला, मध्ये मी होतो, आणि पायरीवरती एक माणूस होता। जे कपाट सटकलं ना डायरेक्ट खाली, तो इकडचा माणूस होता माझ्या बाजूला, त्याच्या बाजूला भिंत होती, रब्बीशी पडलं त्या डोक्याला, परत झालं मारणे लागलं। कारण मी काय झालं, माझ्या डाव्या हाताने त्या कपाटाला धरून ठेवलं, नाही तर त्या माणसाचे डोकं मागच्या भिंतीवर जर आपटलं असतं ना तर मागच्या मेंदूला मार लागला असता, गडबड झाली असते। असं जबरदस्त संकट आलं होतं। तर मित्रांनो असं संकट आलं होतं पण ते निभवलं ते। तर मित्रांनो आज एक तर त्या बाजूच्यावाल्या माणसाचं नाही तर माझं आज कामच झालं असतं। म्हणजे जबरदस्त त्या कपाट डायरेक्ट वरून पहिल्या मजल्यावरून डायरेक्ट खाली होता आमच्या अंगावरती। पण काय देवाची करणी, काही झालं नाही। तो दुसरा माणूस आहे त्याला किंचित थोडंसं लागला, वाचलो आम्ही, नाही तर फार मोठा ॲक्सिडेंट झाला असता। आज काहीतरी आपल्याकडून पूर्ण घडलं असेल आणि त्याच्यामुळंच आपण आज वाचलो मित्रांनो। जे आपण म्हणतात ना ते पुण्य आड आलं आपल्याला, संकट टळलं त्याच्यामुळं, असंच काहीतरी झालं। नाही तर आज कार्यक्रमच झाला होता साहेब आपला माझा किंवा त्या माणसाचा, वाईट घटना घडली असते आज। चला ठीक आहे। हे बघा इथून आहे ना हा जिना आहे बघा, इथून ते कपाट असं खाली आलं, हे बघा इथं खाली, इथं वरून डायरेक्ट खाली आलं होतं इथं, आणि आम्ही इथं दोघं उभे होतो। आणि बघा ही भिंत बघा त्या भिंतीवर जर त्या माणसाचं डोकं आपटलं असतं ना तर मागच्या मेंदूलाच मार लागला असता त्याच्या। आणि मी मध्ये असल्यामुळे ना मी डाव्या हाताने ते कपाट लावून धरलं, खाली आलं ना ते सटकलं ना, लावून धरलं, माझ्या हाताला झटका बसला थोडासा, पण काही झालं नाही, बरं झालं। नाही तर आज आमचा कार्यक्रमच होता, एक तर त्या माणसाचा किंवा माझा तर काहीतरी पुण्याही
कामं आली, काहीतरी पूर्वजांचे आशीर्वाद कामं आले मित्रांनो. चला ओके. आता गाडी लोड झालेली आपली. आपण निघालेलो आता पोस्ट ऑफिसजवळ, स्टेट बँकेच्या पाठीमागं. बा दादा वाचलो ना आज, नाही तर कार्यक्रम झाला असता ना. तुझा नाही आमचा. चला मित्रांनो, हे बघा मित्र निघालो आता आपण. हे बघा, आणि बघा हे यांना लागलं बघा. यांना लागला असतं खूप जोरामध्ये. आज आपला कार्यक्रमच झालाच आहे ना. एक तर तुमचा नाही तर माझा, बरोबर ना. दोघांपैकी एकाचा कोणतरी कार्यक्रम झाला असता, पण बरं झालं मी लावून धरलं आणि त्यांना कमी लागलं, काही वांधा नाही. तर चला, सर देवाची कृपा. हे बघा, ओम नमः शिवाय. खरं आहे ना, अजून कमीत कमी 1 ते 2 माणसं पाहिजे होते. काय ते कपाटावरून घ्यायचं होतं ना. हां, कमीत कमी अजून 1 तरी पाहिजे होता. चला ठीक आहे, संकट टळलं एवढंच भरपूर आहे की नाही, बरोबर आहे की नाही दादा. तर मित्रांनो बघा, आता इथं खाली करण्यासाठी आलेले बघा. इथं खाली करायचं बघा. खाली होती आता आपली गाडी. हा बंगला आहे बघा, हा इथं. बस आता एवढंच राहिलं. हे खाली झालं का जाऊ परत नाक्यावर. हां चला, झालं खाली आपलं मित्रांनो. गाडी झाली खाली. तर मित्रांनो आता आपण ते घर सामान खाली करून आहे ना, आपण आता जवळजवळ 5:30 वाजलेले मित्रांनो. तर मग आता चला घरी निघालेलो आहे. तर मित्रांनो असे आपल्याला आज मिळाले 2 भाडे, आणि असा झाला आपला आजचा प्रवास. आणि मित्रांनो आज आपल्याला दैव बलत्तर म्हणून मला किंवा त्या माझ्या बाजूच्या व्यक्तीला काहीही झालं नाही, तर देवाचे खूप आभार. तर मित्रांनो आजचा जर प्रवास जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.